जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 4/3/2026 रोजी पुणे कॅम्प भीमपुरा येथे हसन अब्बास कुरेशी सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, वसंतदादा साळवे ज्येष्ठ नेते, अंकल सोनवणे ज्येष्ठ नेते, जाधवसाहेब, अक्रमभाई शेख, ॲडव्होकेट अतुल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. हसनभाई कुरेशी यांना वाढदिवसाच्या सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. पानी लेके छोटे गिलास में, छोटी बोतल लेके पानी पीनी भीड़ है इधर, बहुत भीड़ है आते वक्त. शनिवार रविवार जास्त होतं त्या इथं. पार्टीचा अरे बापरे रे परान फुटू का साहेब व्हिडिओ अप्पा अकबर भाई माशाल्लाह. अरे क्या बात है, अरे क्या बात है, शुक्रिया शुक्रिया जज़ाक. थोडा तिरका धरा असा. क्या बात. थोडं क्या बात. अमीन भाई क्या नाराज है भाई हमारे. वो छोड़ो तुम फोटो, इधर आओ बच्चे लोग. इधर आ, इधर आ, इधर आ तुम. हाँ वो अमीन भाई ऐसी यादगार थोड़ी बनती बात है. रुको अब्बा एक मिनट रुको. ये भारतीय संस्कार एक ऐसा दिल जीतना, देखो ऐसे दिल जीते हैं लोग. तुम्ही बसा, मी बसतो दादा. ठीक है ना, क्या माझ्या मावळ भावाच्या कांबळे कुठे, कांबळे कुठे.
आले आले या या इकडे इकडे या जय भीम. घेतला सर्वांना सविनय जय भीम. आज या आमच्या भीमपुरा जो चळवळीचा गड आहे, आंबेडकरी चळवळीचा पॅन्थरचं उगमस्थान आहे, अशा या भीमपुऱ्यामध्ये आमच्याबरोबर या समानतावादी चळवळीमध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे सहकारी मित्र बंधू हसनभाई कुरेशी यांचा जन्मदिवस पण आहे आणि त्याचप्रमाणे पवित्र रमजानचा महिना देखील आहे. तर हे दोन्ही गोष्टीचं औचित्य साधून आज या ठिकाणी या पुणे शहरातील त्याचप्रमाणे त्यांचा जो मित्रवर्ग आहे असे सगळ्यांनी मिळून एक छोट्या पद्धतीनं परंतु असा सुबक असा त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे. आज या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आंबेडकरी चळवळीतील ज्यांना एक चालतं बोलतं विद्यापीठ बोललं जातं असे वंचित बहुजन आघाडीचे नेते, त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीचे एक जाणते विचारवंत वसंतदादा साळवे, त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री, त्याचप्रमाणे पूर्वीच्या कॅन्टोन्मेंट विधानसभेचे आमदार, हडपसर विधानसभेचे देखील माजी आमदार बाळासाहेब शिवरकर साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीतील एक अग्रगण्य नाव अंकल सोनवणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक विजय अप्पा जाधव माजी शिक्षण मंडळ सदस्य देखील उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांचा विधायक पद्धतीनं वाढदिवस साजरा होतोय आणि ही जी परंपरा आहे ती वाढदिवस साजरा करण्याची परंपरा ही अशीच अखंडितरित्या चालू ठेवणं गरजेचं आहे. कारण का मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल की बाबा इथं अनेक पक्षाची लोकं ही एकत्र येऊन हसनभाईचा वाढदिवस साजरा करतात. तर हे एक लोकशाहीचं द्योतक आहे, लोकशाहीचं प्रतीक आहे. कारण का आमच्यामध्ये काही प्रमाणामध्ये वैचारिक मतभेद जरी असले परंतु व्यक्तिभेद नाही आहे. आमच्या सगळ्यांमध्ये एक साम्य आहे की आमचा सर्वांचा भारतीय संविधानावरती आणि ह्या लोकशाहीवरती विश्वास आहे आणि ती अविरत ठेवण्यासाठी आज आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. मी सर्व धर्म समभाव ही जी संकल्पना आहे त्याला अनुसरून नाही तर सेक्युलरिझम ह्या राज्यघटनेतल्या जो राज्यघटनेचा एक मूळ पाया आहे, एक त्याचं प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, त्याला अनुसरून आज या ठिकाणी आम्ही सगळे अनेक धर्माला मानणारे जाणणारे बांधव या ठिकाणी एकत्र येऊन पवित्र रमजानचं पावित्र्य राखून हसनभाईचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करतोय. तर हे खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचं एक प्रतीक आहे. मी जास्त काही न बोलता माझ्या सोनवणे कुटुंबियांच्या वतीनं, त्याचप्रमाणे मी ज्या बहुजन समाज पक्षामध्ये काम करतो त्या बहुजन समाज पक्षाच्या वतीनं आणि तमाम आंबेडकरवाद्यांच्या वतीनं त्यांना निरोगी आयुष्याच्या आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. हा दादा बोला. हो उभं रे. आपल्या चळवळीतील एक अत्यंत समयसूचक वाटचाल करणारे माननीय हसन आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्तानं आणि रमजान रोजा सुरू असल्यामुळं त्या असा दोन्ही समन्वय साधून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. कुरेशी फ्रेंड सर्कल या सर्व तरुणांचं मी प्रथमतः मनकौतुक करतो की त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला आणि या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी उपवास धरलेले आहेत त्यांचं मी कौतुक करतो आणि या पुढील काळातील सर्व उपवास त्यांचे म्हणजे अर्थात रोजा त्यांना सुखद समृद्धी आणि उत्साहाने जाऊन मी आपल्या सर्व धर्मनिरपेक्ष बांधवांच्या वतीने सगळ्यांच्या शुभेच्छा व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या आदरणीय राज्याचे माजी मंत्री
आणि या शहराचे लोकनेते बाळासाहेब शिवरकर, आमचे मार्गदर्शक, आमची सुनावणीची आणि हसनभाई कुरेशी यांच्यासोबतचे असणारे त्यांचे सर्व सहकारी मित्र यांचं मी मनपूर्वक कौतुक करू. हसनभाईंना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं हार्दिक सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. पुणे शहरातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणीच्या वतीने हसनभाई अब्बास कुरेशी यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या पुढील जीवनात त्यांना सुखकारक आरोग्यकारक दिवस जावो ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. या ठिकाणी काम रमजानचा महिना आपल्या सर्वांचे मित्र हसनभाई कुरेशी यांचा वाढदिवस. त्या वाढदिवसाचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय साळवेजी, ॲडव्होकेट सोनवणेजी, आमचे वडिला समान गुरुवर्य सोनवणे साहेब, हसन कुरेशी, विजयजी जाधव सहकारी मित्र, मी आपल्या सर्वांच्या वतीने तमाम मुस्लिम समाजाला रमजान ईदच्या व आजच्या रोजा इफ्तारीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आमचे मित्र हसनभाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या भारतामध्ये भाईचारा, संविधान, समतेची शोध आणि शांतता या सगळ्या गोष्टीच्या मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा हसनभाईला शुभेच्छा व्यक्त करतो. बोलतो दादा. बोला 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 बोला. रमजान पवित्र महिना फार पवित्र आणि या पवित्र तारीख जोडून आली आमच्या सहकारी कुरेशीभाई यांनी फार पवित्र महिन्यामध्ये तुमची तारीख आणि जन्मदिवसानिमित्त या मुस्लिम समाजाला देशव्यापी संविधानाच्या दृष्टीने विचार करून समतेचा विचार त्या संविधानामध्ये दिला. त्या संविधानाचं तुम्ही आम्ही रक्षण करायला पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला अधिकार दिले आहे. त्या अधिकाराचे आज आपण इथं उत्सवाने का त्यांच्या वाढदिवस हे खऱ्या अर्थाने संविधानाचा अधिकार आणि म्हणून त्या दृष्टीने जो भाग बाबासाहेबांच्या पवित्र कायद्याने झालेला जो भाग आहे, त्यांचा मुलगा हे मी पिता बाबासाहेबांचा पवित्र आणि अशा वसाहतीमध्ये तुमचा आणि माझा संबंध समतेचा विचार खऱ्या अर्थाने या रमजान पवित्र महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांना जी इच्छा देत असताना आमच्या कुरेशीबाईंना अधिक शुभेच्छा आणि या बहुजन समाजाच्या वतीने त्याचं विजय जाधवांना बोलू द्या. जाधव थोडं 1-2 मिनिटं शुभेच्छा द्या. विजय जाधव आदरणीय बाळासाहेब शिवरकरजी, अमीनभाई, विजय जाधवजी,
आणि माझे सगळे मित्र ये हसन भाई कुरैशी को लाख लाख मुबारक उनके जन्मदिन की। बहुत अच्छे कार्यकर्ता हैं, हमारे बहुत पुराने 40 साल पुराने दोस्त हैं। भगवान उनको शक्ति दे, हिम्मत दे और उनको तंदुरुस्त रखे, यही हम दुआ करेंगे। रमज़ान महीने की सबको मुबारकबाद और ख़ासकर हसन भाई को उनके जन्मदिन की इस यौम पैदाइश पर दिल से मुबारकबाद देता हूँ। आज का दिन ख़ास इसलिए भी है कि यहाँ पे इतनी बड़ी बड़ी हस्तियाँ आए और हसन भाई को उन्होंने मुबारकबाद पेश की, उसके लिए मैं उन सबका भी शुक्रिया अदा करता हूँ। आज पूर्णिमा का दिन है और हमारे पास आज हसन भाई की एक मिसाल पूर्णिमा के चांद के जैसी हो गई है, तो उनको दिल से मुबारकबाद का मौका दिया गया, उसके लिए मैं शुक्रिया अदा करता हूँ। आदरणीय मंच सभी भाइयों को अस्सलाम वालेकुम, नमस्ते, जय भीम। आज इस मौके पर रमज़ान महीने के मौके में आज यहाँ पर जन्मदिन मेरा सबने मनाया गया है। मैं आप सबका शुक्रिया अदा करता हूँ और ये देश की हमारी गंगा जमुना तहजीब है जो हमारे जो सभी देश समाज के लोग मेरे जन्मदिन में और इफ्तार पार्टी में आए। मैं इतना ही कहूँगा, मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वतन, हिंदुस्तान हमारा। यही हमारे अंकल सोनाने और सब वरिष्ठ है सोनाने साहब का मैं शुक्रिया अदा करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठीक है।